खेळवला जाईल. तर सुजित पाटील यांचा संघ आहे जितू रिची निलेश इलेव्हन डोंबिवली आणि दुसऱ्या बाजूला अतुल मडवी यांचा संघ गावदेवी गावठाण. मॅच नंबर 24 डे 3 मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि या पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे आणि या सामन्याचं धावतं समालोचन प्रवीणजी दुगाडे. हिंदीची बुलंद तोफ रायगड पोइंजेवरून खास डोंबिवलीच्या उसारघर नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर या पण ऐकूया पहिल्या सत्रासाठी पुन्हा एकदा आवाज रायगडचा आणि या पण ऐकूया समालोचन प्रवीण दुगाडे सरांचं. धन्यवाद. तो शुक्रिया कुणाल, फिर से एक बार हम स्वागत करेंगे. बल्लेबाजों की जोड़ी मैदान पे जाना जरूरी है. जीतू रिची निलेश इलेवन डोंबिवली जिसके फ्रेंचाइजी है सुजित पाटिल और अतुल मडवी जिस टीम के फ्रेंचाइजी है गावदेवी गावठाण. उन दो टीमों के बीच अगला मुकाबला है. मांडा टीम ने एक आसानी के साथ जीत हासिल की, खासतौर से रोहित भालेराव और मुकेश गायकर जिन्होंने जिस अंदाज से बल्लेबाजी की. 43 रन मानो भूखे शेर के सामने रखा हुआ एक छोटा सा निवाला हमें दूसरे सत्र में नजर आया. तो योगेश और ऋतिक प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी बीच मैदान पर जा चुकी है. फिर से एक बार मैं स्वागत करना चाहूंगा डोंबिवली ब्लास्ट 2022 ऑर्गेनाइज बाय जागृति स्पोर्ट्स. परेश ठाकुर दुदुम की कप्तानी में खेल रही गावदेवी गावठाण और प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी बीच मैदान पर आ चुकी है. स्ट्राइकर एंड पर होंगे ऋतिक पाटिल और नॉन स्ट्राइकर एंड पर होंगे योगेश पाटिल. पाटिल ब्रदर्स. तो गेंदबाजी की बागडोर संभालेंगे गावदेवी गावठाण की तरफ से करण मडवी चिरले. राइट आर्म ओवर द विकेट ये गेंदबाजी होगी. रफ्तार का राजा हमेशा इन्हें कहा जाता है, चाहे टेनिस बॉल हो चाहे रबर बॉल हो. अब देखना ये होगा रबर बॉल अगर 140 से की जाए तो वो अपने आप 150 की हो जाती है रफ्तार. ये खासियत है रबर बॉल की, स्किड होती है ज़्यादा. विकेट सीमेंट के होने के कारण ज़्यादा बाउंस मिलता है. अन्यून बाउंस जिसे हम कहते हैं अतिरिक्त उछाल वो देखने का मौका मिलता है. अंपायर सर का मैच शुरू होने का इशारा. मैच का पहला सत्र, पहली गेंद करण. सीधी गेंद की कवर्स में खेलने की कोशिश की थी, लॉन्ग ऑफ के ऊपर इस गेंद को फील्ड किया अमित नाइक ने और उस फील्डिंग के कारण महज 1 रन मिला. स्ट्राइक रोटेशन हुआ. जीतू रिची निलेश इलेवन डोंबिवली जिनकी फ्रेंचाइजी है सुजीत पाटिल, उनकी टीम का खाता खुल चुका है 1 रन से और वो खाता खोला बल्लेबाज ऋतिक पाटिल ने. दाएं और बाएं का कॉम्बिनेशन. अब बाएं हाथ के बल्लेबाज योगेश पाटिल होंगे स्ट्राइकर एंड पर. हाँ, एक करण मडवी जो गेंदबाजी कर रहे हैं. चिरले के दोनों ही करण मडवी गावदेवी गावठाण के लिए अच्छा काम कर रहे हैं, लेकिन ये लेग स्टंप के बाहर बाएं हाथ के बल्लेबाज के लिए गेंद. अंपायर का बैट बॉल का इशारा. 2 पे पहुंचता हुआ टोटल जीतू रिची निलेश इलेवन डोंबिवली. दोनों ही करण मडवी काफी अच्छे फॉर्म में, एक बल्लेबाज तो दूसरे ऑलराउंडर के तौर पर. क्या रफ्तार डाली, तेज 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 तेज. मैं तेज कर सकता हूं और इसका जीता जागता नमूना था ये गेंद. वहीं दूसरी तरफ जिस तरह मुकेश गायकर ने पहले मैच में गेंदों को टाइम किया, पहले मैच में भी ऐसा नहीं था कि ओम साई बंगारपाड़ा के पास तेज गेंदबाज नहीं थे, लेकिन वहां पर उन्होंने टाइमिंग के ऊपर फोकस किया. ये देखिए कलायु के सहारे मोड़ा. अनुमन लेदर का शॉट हमें नजर आया. मोड़ते हैं कलायु के सहारे ताकि गेंद फाइन लेग या स्क्वायर लेग के रीजन में चली जाए. गेंद गई फाइन लेग रीजन में. सिंगल जरूर मिला. सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 3 रन. 3 रन स्कोर कार्ड के ऊपर.
काफ़ी खूबसूरत माहौल बनाया जा चुका है जागृति स्पोर्ट्स की तरफ से, जिन्होंने स्नोबिवली ब्लास्ट रबर बॉल क्रिकेट टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया है। किंग्स 11 अब किंग्स ग्राउंड, आईपीएल की याद आई, कुणाल हमारे साथ है तो ये देखिए बैकफुट पे जाके इस गेंद को स्टीयर किया, थर्ड मैन पर जाती हुई गेंद, एक रन जरूर मिला। क्या मिलेगा दूसरा? हल्का सा फंबल और वहां पर दूसरा रन चुराने की कोशिश हुई कामयाब। कोशिश इंसान को करनी चाहिए, क्योंकि मैं ये चाहता हूं, मैं ये बनना चाहता हूं, लेकिन मेरे चाहने से कुछ नहीं होगा, मेरे बनने से कुछ नहीं होगा अगर मैं कोशिश ना करूं तो। कोशिश करनी चाहिए। फिर से एक बार गेंद लॉन्ग लेग की दिशा में, एक रन जरूर मिला और इस एक रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 6 रन। गायकवाड़ सर मेरे साथी स्कोरर मुझे बता रहे कि 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। जिस तरह ये विकेट खेल रही है उस अंदाज को देखते हुए इस ओवर की अब तक गेंदें समाप्त हो चुकी है। 5 और 5 गेंदों में 6 रन उतने ज्यादा नहीं थे, लेकिन इस छक्के की वजह से अब 11 रन, 12 रन जो हुए हैं इस ओवर की समाप्ति के बाद इस छक्के के कारण, वो लाजवाब है। गेंदबाज अभिजीत ठाकुर, छोटे और मोटिया, ये जो भाइयों की जोड़ी है विश्वजीत और अभिजीत, इनमें से एक अभिजीत ठाकुर रायगढ़ टेनिस बॉल की सुर्खियों में जुड़वा नंबर 1 क्रिकेटिंग जोड़ी, जिसे लोग मानते हैं उनमें से एक। अब बॉलिंग मार्क के ऊपर तो वहीं दूसरी तरफ, लेकिन पिछले ओवर में जो छक्का जरूरी था वो दागा योगेश पाटिल ने। 5 गेंदों में मैच 6 रन आए थे। ऐसा लग रहा था जीतू रिची नीलेश 11 डोंबिवली को रोक पा रहे हैं, लेकिन ये होगा क्या? आसमानी तूफानी सुल्तानी जिलानी छक्का लॉन्ग ऑफ के ऊपर से, और इसीलिए मैंने कहा था ये रबर बॉल क्रिकेट है। टाइम करो, जिस दिशा में गेंद आए प्रहार करो, नंबर अपने आप मिलेंगे, और वो नंबर 6 हासिल की है ऋतिक पाटिल ने। और ये देखिए अर्धशतकीय पारी कल यहां से खत्म किया था ग्रामीण हाफ में, इस तालुका हाफ में वहीं से शुरू करते हुए लगातार दूसरा छक्का, इरादा पक्का दिया धक्का, गेंदबाज हुए हक्का बक्का अभिजीत ठाकुर। छक्कों के ऊपर अब क्रिकेट के चाहने वाले दीवाने होंगे, जिस अंदाज से उन्होंने लगाए लगातार 2 छक्के। राइट आर्म राउंड द विकेट ये गेंदबाजी हो रही है अभिजीत ठाकुर द्वारा। ये गेंद हवा में, क्या छोड़ने की संभावना, 1 बाउंड सीधा 4, मिड विकेट बाउंड्री के बाहर। कीजिए, निरंतर रन बनाने का आपके स्कोरबोर्ड के ऊपर रन बनते हुए नजर आएंगे, और ऋतिक पाटिल की कोशिश कारगर साबित हो रही है जीतू रिची नीलेश 11 डोंबिवली के लिए, जिसे फ्रेंचाइज किया है सुजीत पाटिल ने। 1 मैन आर्मी, 67 रनों की एक शानदार पारी इसी प्रतियोगिता में ग्रामीण हाफ में। इस
बहुत ही बढ़िया गैप में गेंद को खेला जा चुका है। अभिजीत ठाकुर का ये ओवर महंगा साबित होता हुआ 4 गेंदों में रन आ चुके हैं 20। इस ओवर की 4 गेंदों में 500 के स्ट्राइक रेट से खेल रहे हैं ऋतिक पाटिल। मजा आ रहा है। मुझे लग रहा है मैं T20 जो भारत और वेस्टइंडीज के बीच जो श्रृंखला चल रही है, रात को देर तक देखा नहीं जाता, लेकिन सुबह हाइलाइट्स जब देखने का मौका मिलता है तो मजा आता है। उसी के हाइलाइट्स देखने का मजा मिल रहा है। 6-4 6-4 6-4 ये वाइट बॉल का इशारा। 21 रन महंगा ओवर हो सकता है ये गावदेवी गावठाण की तरफ से। ये देखिए कवर्स में मारने की कोशिश की थी और ये संकेत भी अच्छे हैं। गेंद जहां पर ऑन साइड के ऊपर कड़ा प्रहार करने का मौका मिले वहां पे ऑन साइड पे उन्होंने किया। पहली गेंद जो ड्राइव किया था इस ओवर में, जो पहला 6 आया था, टाइमिंग 6 था। बहुत ही बढ़िया, 1 रन जरूर मिला। क्या मिलेगा? दूसरा रन आउट का खतरा, दूसरा रन पूरा किया। बहुत ही बढ़िया, ये रन दौड़े गए 2 तेजी के साथ। 2 ओवर की समाप्ति के बाद 35। पहले ओवर में रन थे 12, इस ओवर में आए 23। 23 और 12 बने 35। इसे कहते हैं आपका चढ़ता हुआ ग्राफ। इंसान की होती हुई प्रगति, इंसान का होता हुआ ग्रोथ। उसी तरह स्कोरबोर्ड ने एक ग्रोथ हासिल की। तो सतीश कटेकर साहब का मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा जिन्होंने जागृति स्पोर्ट्स में अपनी टीम को खेलने का मौका दिया। डोंबिवली ब्लास्ट 2022 ऑर्गेनाइज जागृति स्पोर्ट्स। लेकिन यहाँ पर आने वाले गेंदबाज के लिए, शुभम डाकी के लिए थोड़ा सा संकट ज़रूर है। एक अच्छा ओवर करने की ज़रूरत है क्योंकि जिस अंदाज से रन बने हैं, 35 रन 2 ओवर की समाप्ति के बाद, लाजवाब। जिसे हमारी भाषा में अगर तारीफ की जाए तो ये रन जैसे स्कोरबोर्ड पर आए, कुणाल और मेरे मुंह से बरबस ये निकला, काबिले तारीफ। क्या रन बनाए हैं, 35 ये अच्छी गेंद। और ये देखिए बाएं हाथ के गेंदबाज ने पक्षपातित करार किया। इसका अंदाजा यह है कि ये बिल्कुल मिडल स्टंप पे गेंद थी। डीजे विकेट यहाँ पर योगेश पाटिल के तौर पर जा चुका है इस प्रतियोगिता का। और ये जानकारी दी मुझे हमारे साथी स्कोरर गायकवाड़ सर ने, और ये जानकारी हमें देनी भी चाहिए क्योंकि हर दिन एक नए कमेंटेटर्स होते हैं। स्कोरर के पास अगर इतनी अच्छी जानकारी हो तो लोगों तक आसानी के साथ पहुँच पाती है। SMD लाइव के ज़रिए जो लोग मैच देख रहे हैं उनके लिए भी ये बड़ी उपलब्धि है। कल जो कमेंटेटर्स होंगे उनके लिए भी ये बड़ी उपलब्धि है अगर वो लाइव देख रहे हैं। कितने विकेट जा चुके हैं, कितने छक्के आ चुके हैं, कौन सी टीम ने कितने रन बनाए हैं, ये अगर पूरा ब्यौरा एक स्कोरर के पास हो और वो अगर बताए तो कमेंट्री में भी मजा आता है। शुभम डाकी की ये गेंद, इस गेंद को खेला लॉन्ग ऑन पर, 1 रन जरूर मिला। क्या मिलेगा? दूसरा, और ये गलत थ्रो। अब अंपायर से मैं गुजारिश करना चाहूंगा, टोटल रन कितने? 6 रन। ये देखिए बिन बुलाया मेहमान, अगर घर में आए हम परेशान होते ना, उसी तरह ये छक्का आया जीतू रिची, लेकिन ये बिन बुलाया मेहमान था गावदेवी गावठाण के लिए। परेश ठाकुर जो इस टीम के कप्तान है उन्होंने ज्यादा एग्रेसिवनेस दिखाई। सिगरेट स्मोकिंग इंजूरियस टू योर हेल्थ, जिस तरह हम कहते हैं ना, उसी तरह ज्यादा गुस्सा भी सेहत के लिए हानिकारक होता है। प्रेजेंस ऑफ माइंड, ये बहुत ही बढ़िया गेंद थी। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी बल्लेबाज अमोल पाटिल ने। डॉट गेंद खेल बैठे और डॉट गेंदों की जरूरत है
इस वक्त गावदेवी गावठाण को, क्योंकि रन जा चुके हैं टोटल। अगर हम देखें तीसरे ही ओवर में 1 विकेट के नुकसान पर 41। 12th मैन की तारीफ करनी होगी गावदेवी गावठाण की भी, उंगलियों पर रन गिन रहे हैं। ये गेंद हवा में कैच होने की संभावना, लेकिन नो मैंस लैंड एरिया में गेंद सिंगल मिला अमोल पाटिल को, और इस सिंगल के साथ 42 पे पहुंचता हुआ टोटल ओवर नंबर तीसरा। थर्ड ओवर इन प्रोग्रेस, डोंबिवली ब्लास्ट 2022 ऑर्गेनाइज बाय जागृति स्पोर्ट्स। देखिए 4 ओवर के फॉर्मेट में 1 ओवर आपका खेल बनाती है, एक अच्छा ओवर गेंदबाजों का खेल बनाती है, एक बड़ा ओवर बल्लेबाजों का खेल बनाती है। और ये गेंद हवा में जरूर है, लेकिन लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 1 बाउंस, सीधा 4। बहुत ही बढ़िया। पीट सप्रास को मैंने बहुत साल पहले विंबलडन में फोरहैंड के जरिए इस तरह पॉइंट्स हासिल करते हुए देखा था। इस ओवर की अगली गेंद शुभम डागी, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, लेकिन यह शॉर्ट ऑफ लेन गेंद की थी, आउटसाइड ऑफ स्टंप के बाहर जा रही थी। उस गेंद को हवा में जरूर खेला था, लेकिन जिस अंदाज से रन दौड़ रहे हैं ये दोनों ही खिलाड़ी, मजा आ रहा है उनको देखते हुए। 48 रन स्कोर कार्ड के ऊपर 3 ओवर की समाप्ति के बाद 16 की औसत से। देखिए पिछले मैच में कुणाल हमने देखा कि आपका काम हल्का हो चुका था, क्योंकि 2 ओवर में 43 बने थे। अब ये देखिए तीसरे ओवर में रन बन चुके हैं 48, यानी कि 60 तक तो आसानी के साथ सोच सकती है। 48 रन जब बनते हैं तो 60 तक सोच सकती है बल्लेबाजी करने वाली टीम। और विकेट भी एक ही जा चुका है। ऋतिक पाटिल जिन्होंने शानदार छक्के लगाए, जानदार लगाए और इस स्कोरबोर्ड को वजनदार बनाया, वो भी अभी क्रीज पर मौजूद है, हालांकि वो नॉन स्ट्राइकर एंड पर है। हर्षल, नए गेंदबाज हर्षल होंगे गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए, लेकिन स्ट्राइकर एंड पर होंगे अमोल पाटिल। स्लॉग ओवर है ये, 4 ओवर के मैच में अनुमान हम आखिरी ओवर को स्लॉग ओवर कहते हैं, जहां पर डू एंड डाई सिचुएशन होती है बल्लेबाजों के लिए, करो या मरो वाली स्थिति। ये देखिए स्लोअर वन, सामने से घुमाया, ये जो नेचुरल स्विंग रहता है बाएं हाथ के गेंदबाज के पास, और स्विंग का फायदा किया। एक एक गेंद इस ओवर की कीमती है दोनों ही टीमों के लिए। जो 60-65 का सपना देखा है जीतू रिची नीलेश 11 डोंबिवली ने, उसे रोका जा सकता है अच्छी गेंदबाजी हो तो। और वहीं पर अगर 2-3 छक्के आए तो जो सपना देखा है 65 तक जाने का, उसे पूरा किया जा सकता है। ये खराब गेंद, वाइट बॉल का इशारा। 49 पे आता हुआ टोटल, 5 गेंदे इस लॉग ओवर के अभी भी शेष। ये देखिए बॉल तो अच्छी थी, लेकिन विकेट कीपर अगर कैरी करते तो गेंदबाज ने जो मेहनत की वो रंग लाती। सिंगल जरूर मिला, सिंगल के साथ टोटल में बढ़ोतरी हुई। 50 रन आते हुए टोटल के ऊपर। 4 गेंदों का खेल अभी भी इस सत्र का शेष है, लेकिन जब तक ऋतिक है उम्मीद पे दुनिया कायम है। जीतू रिची नीलेश 11 डोंबिवली की और उनके फ्रेंचाइजी सुजीत पाटिल की, उम्मीद कायम है। और ये देखिए, ये अगर कैच लिया गया, ऋतिक अपने आप को कोस रहे होंगे, क्योंकि ये ज्यादा ऑप्शन के बाहर थे। छोड़ देते तो वो ज्यादा नुकसान नहीं होता, फायदा ही मिलता टीम को। करण मड़वी की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है। क्या कैच लपका दूसरे अटेम्प्ट में इस कैच को लपका। डीजे
तो भूमि 11 मांडा के कप्तान से गुजारिश करना चाहूँगा, इसके बाद आपका मैच है दूसरे दौर का, तो आपको यहाँ पर बने रहना है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 50। टोटल 54 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। थोड़ी सी माफी मांगना चाहूंगा मैं जीतू रिची नीलेश 11 डोंबिवली का, क्योंकि थोड़ी देरी हुई टोटल बताने में हमें, और ये मानना भी चाहिए, देर हुई तो देर हुई। माफी मांगने से कोई छोटा या बड़ा नहीं होता, माफ करने वाला बड़ा होता है। टोटल 54 रन, और ये देखिए बहुत 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 ज्यादा बाहर। सुबह के सत्र में गेंदबाज को लगा कि अंपायर शायद एक्सरसाइज करके नहीं आए, तो क्यों ना उनसे करवाया जाए। अबोल पाटिल, एक रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा? सत्तावन्न धावा धावलकर लागल्या, जिंकण्यासाठी 58 धावांची गरज आहे गावदेवी गावठाण संघाला। अतुल मडवी फ्रँचाईज करत असलेल्या या संघाला खरं तर जितू रिची निलेश 11 डोंबिवली संघाच्या फलंदाजीचं कौतुक करायला हवं कुणाल। ज्या पद्धतीने ऋतिक पाटील, त्याचबरोबर योगेश पाटील, अमोल पाटील यांनी जी फलंदाजी केली, त्यांनी जे षटकार लगावले, आणि सुरुवातीच्या सामन्यामध्ये त्यांनी ओळखलं की सुरुवातीच्या सामन्यामध्ये ज्यावेळी ओमसाई बंगारपाड्याने 42 धावा जमवल्या, त्या दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकातच पार झाल्या। अशा वेळेला जर या स्पर्धेमध्ये आपण धावा केल्या नाहीत तर 40 सहज पार केल्या जातात, 40 प्लस किंवा 40-45च्या दरम्यानच्या धावा। अशा वेळेला त्या धावा 50 प्लस व्हायला हव्यात, आणि ते उद्दिष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं। आणि पहिलं सत्र ज्यावेळी समाप्त झालं त्यावेळी आपण जर धावफलकावर धावा पाहिल्या 57 आणि जिंकण्यासाठी 58 धावांची गरज। ही धावसंख्या उभारत असताना एक आक्रमक खेळी आपल्याला पाहायला मिळाली। 3 चौकार आणि 2 षटकारांची ऋतिक पाटील याची, त्यामध्ये एक षटकारची साथ दिली योगेश पाटील यानं। अमोल पाटील यानं एक षटकार लगावला, आणि त्यामुळेच 57 धावांचा डोंगर आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या समोर। उंच उंच इमारती आणि या धावांच्या उंच उंच हा डोंगर, बघूया गावदेवी गावठाण पार करणार का, पण तो कसा पार होतोय याचं धावतं समालोचन करतील कुणाल दाते सर। पण तत्पूर्वी तर मी सन्माननीय सुजीची पाटील यांना विनंती करतोय, प्रशांतजी म्हात्रे आणि सुजित पाटील यांना विनंती करतो की आपण आमच्या पाहुण्यांच्या कक्षामध्ये यायचं आहे। पाहुण्यांचं मनापासून स्वागत, सुस्वागतम, स्वागतम स्वागतम। जे फ्रँचायझी आहेत खरं तर सुजित पाटील, रिची निलेश 11 यांचे जे फ्रँचायझी आहेत त्यांना विनंती असेल की आपण पाहुण्या कक्षामध्ये यायचं आहे। आणि वळूया आपण कुणाल दाते सरांकडे, पण तत्पूर्वी ऐकूया DJ।
मध्ये पाठवा. धन्यवाद. प्रवीणजी दुगाडे यांचा आवाज तुम्ही ऐकलात. पहिल्या सत्रामध्ये 58 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम गावदेवी गावठाणला. जितू रिची निलेश 11 डोंबिवली विरुद्ध गावदेवी गावठाण. आज तिसऱ्या दिवसातला हा दुसरा सामना. सेकंड मॅचमध्ये 58 रन गावदेवी गावठाणला इथे चेस करायचे आहेत. सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत आहेत. करण मडवी आणि अमित नाईक जो एकट घरचा खेळाडू आहे. करण मडवी गावठाणचा खेळाडू आणि घातक फलंदाज आहेत गावदेवी गावठाणसाठी. इनफॉर्म बॅटर. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा असतील, टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम असेल, या टीमने अक्षरशः गाजवला आहे. आणि विशेष म्हणजे गावदेवी गावठाण टीममध्ये ग्रामीण खेळाडूंना जास्त वाव दिला जातो, संधी दिली जाते. ग्रामीण गटातले खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर येतात. याचं श्रेय त्या गावाला देखील जातं, अतुल मडवी यांना देखील जातं आणि त्यांचं तेवढंच भरीव योगदान आहे. 70 बिग बॅच जी सुरतमध्ये झाली तिथे देखील गावदेवी गावठाण संघाने चांगला खेळ दाखवला. महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धा सातत्याने खेळत असताना गावदेवी गावठाण संघ दिसला. नुकतीच सचिन कदम यांची कासारवडवलीमध्ये झालेली स्पर्धा असेल, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, तिथे चांगला खेळ या टीमने दाखवला आणि महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये हा संघ सातत्याने खेळतो. परंतु जितू रिची निलेश 11 डोंबिवली या संघाला कमी लेखून चालणार नाही. या टीममध्ये देखील ग्रामीण क्रिकेटमधले या डोंबिवली परिसरातले अनेक तारे सितारे खेळत आहेत आणि हा संघ देखील कमी नाही आहे. त्याच्यामुळे हे जे बॅटल आहे बॅट आणि बॉलमधलं हे चांगलं रंगेल याच्यामध्ये शंका नाही. अमित नाईक जो स्ट्रायकिंग एंडला आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडेड बॅटर आहे करण मडवी, ज्याच्या नावात रन आहेत तो करण. आणि पहिलं षटक टाकण्यासाठी हर्ष ठोंबरे, मॅन फ्रॉम खोनी. येस अंपायर सिग्नल. मॅच स्टार्ट. दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. लक्ष आहे या मॅच मध्ये 58 रनचं. हर्ष ठोंबरे पहिला बॉल घेऊन. हर्ष ठोंबरे पहिला बॉल. पहिला बॉल बरोबर पायावर टाकला होता. पाहूया पंच काय कळवतील. तत्पूर्वी मागे जातोय बॉल. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 1 रन कंप्लीट, म्हणजे वाईट बॉल +1. 2 रनने सुरुवात झाली आहे या डावाची. पंचांच्या भूमिकेमध्ये खूप चांगली भूमिका आतापर्यंत सावंत सर असतील, सुभाष पाटील असतील आणि आमचे तिसरे पंच दत्ता कडव, DK. चांगली भूमिका आतापर्यंत सर्वच पंचांची राहिली आहे. तिसऱ्या पंचांची भूमिका थर्ड अंपायर. तर विशाल म्हात्रे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये असतील. हर्षद ठोंबरे पहिले षटक हाताळतोय. पहिला बॉल खराब टाकलाय. वाईडने सुरुवात झाली. टीमची धावसंख्या आहे 2. लक्ष आहे या मॅच मध्ये 58 रनचं. जागृती स्पोर्ट्स, जागृती 11 डोंबिवली प्रेझेंट्स डोंबिवली ब्लास्ट. तुम्ही पाहताय स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. प्रत्येक दिवसामध्ये 12 संघ आपलं नशीब आजमावत आहेत. आज देखील तालुकानिहाय 12 टीम्स खेळताना दिसतील. हर्षद ठोंबरे करण मडवीसाठी. हा बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता. कटरचा वापर, परंतु इथे वाईड बॉल आहे. जास्त वळला. पंचांचा इशारा वाईड बॉल आहे. सध्या ड्राय सरफेस तुम्हाला पाहायला मिळतोय. याच्यावर बॉल तुम्ही रबरचा वळू शकता, परंतु जास्त वळला हा बॉल. चांगला ऑफ कटर होता. यावेळेला बॅकफुटला जात असताना टॅप केलाय. 1 रन इथे पूर्ण होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे सुरू होईल. डीपमधून पॉईंटमधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा करणच्या खात्यामध्ये जातील. करणचं खातं उघडलं जातंय. टीमची धावसंख्या आहे 4-5. षटक क्रमांक प्रगतीपथावर. हे पहिलं 5 रन स्कोअरबोर्डवर. करण खेळतोय 2 वर. अमित नाईकला अजूनही खातं उघडायचंय. हर्षद ठोंबरे पहिले षटक हाताळतोय. 23 बॉलमध्ये 53 रनची आवश्यकता. हा चांगला बॉल आहे. हा चांगला टप्पा आहे. या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. हा डॉट बॉल येईल.
यावेळेला शॉर्ट बॉल होता, परंतु बॉल चांगल्या टप्प्यावर टाकला. आणि आणखीन एक माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, ज्या वेळेला बॉल डोक्याच्या वरून जाईल त्याच वेळेला वन बाउन्स किंवा वाईड बॉल घोषित केला जाईल. लक्षात घ्या, ही माहिती पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. हे नियम आहेत या स्पर्धेसाठी, काही राखीव नियम आयोजकांचे आहेत, त्याच्यापैकी हा एक नियम. बॉल तुमच्या डोक्याच्या वरून गेल्यानंतरच एकतर तो वाईड बॉल घोषित केला जाईल किंवा वन पर दी ओव्हर अशी वॉर्निंग दिली जाईल. बॅटच्या साहाय्याने एक रन इथे मिळेल. फलंदाज करणच्या खात्यामध्ये सिंगल जाते. टीमची धावसंख्या 6. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय फलंदाज अमित नाईक, ज्याला अजून खातं उघडायचं आहे. पहिले षटक हर्षद ठोंबरेचं, लक्ष आहे 58 रनचं. तुम्ही पाहताय डोंबिवली ब्लास्ट. ओटपिच बॉल खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. हा बॉल देखील चांगल्या टप्प्यावर टाकलाय, खूप चांगला टप्पा, अगदी स्टंपच्या जवळ जाऊन बॉल पडलाय, नाही खोदून काढता आलं फलंदाज अमित नाईकला. सध्या चाच पडतोय अमित नाईक. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वळण जास्त घेतलंय, वाईड बॉल घोषित केलाय. सुभाष पाटील यांनी एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये जाईल. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. थोडंसं बाहेर टाकला बॉल, तिथून लेग कट जातोय आणि सरळ जातोय बाहेर, त्याच्यामुळे योग्य निर्णय. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऑफ कटर लेग कटरचा चांगला वापर करतोय गोलंदाज. आणि इथे पंचाकडे अपील. यस, पंचांचा इशारा, फलंदाज बाद. अगदी योग्य निर्णय, कारण मी चर्चा करत होतो, चाच पडत खेळतोय अमित नाईक आणि इथे मात्र हर्षद ठोंबरेच्या खात्यामध्ये हे यश मिळतंय. सेमडीवर लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहता, ॲक्शन रिप्ले अगदी स्पष्ट आहे. परफेक्ट मध्ये जाऊन बॉल आदळला असता, फलंदाज बाद. परेश ठाकूर नवीन फलंदाज. पहिलं षटक इथे समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन आहे स्कोर बोर्डवर 7. नवीन गोलंदाज किरण शिंदे गोलंदाजीसाठी. अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक वेगळी छाप सोडली आहे किरण शिंदेने. एक गाव एक संघ या गटातून देखील मला वाटतं या स्पर्धेमध्ये खेळताना दिसलाय किरण शिंदे. किरण शिंदे गोलंदाजीसाठी सज्ज. ओव्हर नंबर 2 मध्ये लेफ्ट हँडेड बॅटर आहे करण. रन करावे लागतील. यावेळेला चांगला फटका हुक करत असताना बॉलला पाठवले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. अंपायरचा सिग्नल येतोय. रन्स पाहूया किती मिळतील या फटक्यावर. फटका तर चांगला होता करणचा आणि हा येतोय चौकार. केल्या जातील. टीमची धावसंख्या 11ला 1. पडद्याला चौकार आहे, लक्षात घ्या. पडद्याच्या आतमध्येच हा बॉल पडलाय, त्याच्यामध्ये 4 रन इथे दिले जातील. हा बॉल जास्त बाहेर टाकलाय, परंतु पंचांचा सिग्नल येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये. रन होतील स्कोर बोर्डवर 12. दबाव आहे पहिल्या चौकाराचा किरणवर. तेवढाच मातबर गोलंदाज किरण.
आखुटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, परंतु मागे जातोय बॉल. प्रथमेशला बीट करून थर्डमॅनच्या दिशेने दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे चालवलाय. 2 धावा मिळतील करणला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बायचा इशारा इथे पंच घोषित करतायत. एक्स्ट्रा रन मिळतील गावदेवी गावठाणला. 14 धावा होत आहेत फलकावर. 14. 58 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. किरण शिंदे. हा बॉल थोडासा पुढे टाकलाय. ओरपिच होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे प्रथमेश. या अगोदरच्या बॉलवर बाय आणि या बॉलवर लेग बाय. एक्स्ट्रा रन पुन्हा एकदा टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 15. एक फलंदाज बाद. जागृती स्पोर्ट्स प्रेझेंट्स पाहताय तुम्ही डोंबिवली ब्लास्ट. दिवस क्रमांक 3 या स्पर्धेचा. ओरपिच बॉल. हेलिकॉप्टर स्टाईलने हा बॉल आता अगदी समोर व्ही शेप मध्ये ठोकलाय. परेश ठाकूरच्या बॅट मधून येतोय षटकार. काय फटका होता, काय टायमिंग, प्रॉपर टायमिंग. बॉल समोर. 6 धावांसाठी परेश बॅटमधून षटकार. टीमची धावसंख्या 21. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. आता येईल मॅच मध्ये मजा. 58 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. परेश ठाकूर पुन्हा एकदा तयार. कमी गतीने टाकलाय. हुक केलाय. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे असं चित्र आहे आणि इथे येतोय आणखीन एक चौकार. .25 25 धावा फलकावर. परेश ठाकूर चांगली फलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी. परेश ठाकूर पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळतोय. आता स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेट वरून धावत आणि तोपर्यंत पण पाहतोय 1 रन मिळेल. तो तुमचा परेश ठाकूर सध्या मैदानामध्ये चांगला खेळ करत असताना ओव्हर नंबर 2चा खेळ समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत. स्कोर बोर्डवर 26. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 32. 12 बॉल 32 धावा. 16ची सरासरी गाठावी लागेल. समाप्तीनंतर 26. 2 ओव्हरमध्ये आता रन करायचे आहेत 32. रिक्वायर रन रेट 16. भूमी 11 मांडा बिर्ला कल्याण या टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचंय. भूमी 11 मांडा बिर्ला कल्याण. आशुतोष आता गोलंदाजीसाठी. SSCC खांबालपाडा या टीमसाठी ज्याला आपण नेहमीच खेळताना पाहतो. साई श्रद्धा क्रिकेट क्लब, स्वर्गीय शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब खांबालपाडा टीमकडून आशुतोष याला खेळताना तुम्ही पाहता. आणि आता तो गोलंदाजीसाठी सज्ज होईल. टीम जितुरीची निलेश 11 डोंबिवलीकडून रन डिफेंड करायचे आहेत 32. 12 बॉल 32 रन. गावदेवी गावठाण या टीमच्या समोर हे लक्ष आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे परेश ठाकूर.
करण मडवी नॉन स्ट्रायकिंग एंडला. करण खेळतोय 7 वर, परेश खेळतोय 3 बॉलमध्ये 11 वर. चांगली फलंदाजी केली आहे परेशने. एक चांगला हेलिकॉप्टर मगाशी मारलाय. यावेळेला पहिलाच बॉल आशुतोषचा खराब आहे. बीमर घोषित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे नो बॉल इथे दिला जाईल. एक वॉर्निंग दिली जाईल गोलंदाजाला आणि नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ऍड होतील. कमरेपेक्षा जास्त उंचीने, हा तर डोक्यापेक्षा जास्त उंचीने गेलाय. त्याच्यामुळे हा बीमर आहे आणि बीमर असल्यामुळे नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. शरीरभेदी मारा तुम्ही करू शकत नाही क्रिकेटच्या नियमांतर्गत. ज्यावेळेला अशी चूक गोलंदाज करतो पुढच्या बॉलवर फ्री हिट घोषित केला जाईल. आता लेफ्ट हँडेड बॅटर आलाय स्ट्रायकिंग एंडला, त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण थोडासा बदल केला जाऊ शकतो आणि तसा प्रयत्न केलाय. गावदेवी गावठाण टीमच्या समोर लक्ष आहे. 58चा आता रन करायचे आहेत त्यांना 30. 12 बॉल आणि 30 रन. स्ट्राईक चेंज झालेले आहे, त्याच्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल तुम्ही करू शकता, कारण लेफ्ट हँडेड बॅटर आता स्ट्राईकला आलाय. हे नियम आहेत क्रिकेटचे. यावेळेला फ्लिक केलाय, मनगडाच्या साहाय्याने बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट्स 6. चा बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न जास्त बाहेर टाकलाय. एक्स्ट्रा रन. आशुतोषला लाईनच मिळालेली नाहीये पहिल्या बॉलपासून. खराब लाईन. हा देखील बॉल जास्त बाहेर टाकलाय. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 35. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल जास्त बाहेर टाकलाय. आणखीन एक एक्स्ट्रा रन. टीमच्या टोटलमध्ये रन झाले 36. कारण मडवीकडे एक क्षमता आहे, त्याच्याकडे हेलिकॉप्टर स्ट्रोक आहे. मनगडाचा चांगला वापर करतो. टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम कित्येकदा या खेळाडूने केलाय. इनफॉर्म बॅटर आहे. कमी वयामध्ये मोठं नाव मिळवलंय टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये. 36 रन आहे स्कोर बोर्डवर. लक्ष आहे 58चा. 11 बॉलमध्ये रन करायचे आहेत आता 22. 11-22. 32 करायच्या होत्या. पहिल्याच बॉलमध्ये 10 रन खर्च केलेले आहेत गोलंदाज आशुतोषने. खराब कामगिरी आशुतोषची आतापर्यंत या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला करण एका षटकाराच्या मदतीने खेळतोय 13 वर. पुन्हा एकदा हा बॉल खराब आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये भर पडते धावेमध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 37. 58 रनचं लक्ष्य आहे, परंतु या लक्ष्याच्या दिशेने आता वाटचाल करतोय गावदेवी गावठाण. 11 बॉल आणि 21 धावा. 11 बॉल आणि 21 रन हे समीकरण. एकच बॉल टाकला आशुतोषने आणि एका बॉलमध्ये 11 रन खर्च केलेले आहेत. तुम्ही पाहताय जागृती स्पोर्ट्स प्रेझेंट्स डोंबिवली ब्लास्ट पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये तालुकानिहाय खेळ संघ करताना दिसतील. यावेळेला रनआउटची संधी, परंतु डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाहीये. 1 रन इथे पूर्ण केली जाते. चपळाई इथे दाखवतोय करण मडवी. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 38. 2 बॉलचा खेळ समाप्त. षटक क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावर असताना आता मिळाली आहे स्ट्राईक परेशला. 300च्या स्ट्राईक रेटने सध्या तरी खेळतोय परेश. 4 बॉलचा सामना त्याने केलाय. 12 रनची खेळी. त्याच्यामध्ये 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून. त्याच्यामध्ये हेलिकॉप्टर स्ट्रोक खूप चांगला होता, जो त्याने अक्षरशः खोदून काढला. व्ही शेप मध्ये समोर ठोकलेला डाऊन द ग्राउंड 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. आज या अगोदरच्या सत्रामध्ये एक चांगला झेल तुम्हाला पाहायला मिळाला करण मडवीकडून. पहिला सामना थोडासा एकतर्फा रंगला, परंतु दुसरा सामना रंगतदार आहे. मजा आली या मॅच मध्ये. फुल टॉस होता, त्याला टर्न करण्याचा प्रयत्न. टॉप एज बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे
आणि ते झेल पकडला जाईल. फलंदाज बाद आणि आउट होतोय यावेळेला परेश ठाकूर. स्वागत. भूमी 11 मांडा बिर्ला कल्याण या टीमच्या कॅप्टनने स्टेजवर उपस्थित राहायचंय. भूमी 11 मांडा 38ला 2. अभिजित ठाकूर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय गावदेवी गावठाणकडून. षटक थोडंसं महागडं टाकलं होतं अभिजितने, मला वाटतं 23 धावा खर्च केल्या होत्या. परंतु आता या मॅचमध्ये चांगला खेळ बॅटिंगद्वारे करावा लागेल. रन करायचे आहेत 9 चेंडू आणि 20 धावा. 9 बॉल आणि 20 रन. 3 बॉलचा खेळ संपलाय. आशुतोष बरोबर सल्ला मसला सुरू आहे. प्रत्येक खेळाडू येऊन काहीसा कानमंत्र देतोय. त्याचा कितपत फायदा आशुतोषला होईल हे पाहायचं आहे. पहिला बिमर तर त्याने टाकला, थोडंसं महागडं षटक आतापर्यंत वाटते, परंतु त्याच्यानंतर त्याने कमबॅक केलं. या अगोदरच्या बॉलवर सिंगल आली, त्याच्यानंतरच्या बॉलवर विकेट मिळवली, त्याच्यामुळे कमबॅक झालंय. पुनरागमन होतंय आणि आता जर ते थाटात झालं, इथे जर 1-2 डॉट बॉल आले तर दबाव बनवू शकतो गावदेवी गावठाणवर. स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी नवीन बॅटर अभिजित ठाकूर. नॉन स्ट्रायकिंग एंडला करण खेळतोय. आशुतोषचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. हा शॉर्ट बॉल होता, हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. अमोलचा प्रयत्न होता, बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा, षटकार. खराब लाईन आहे, भरपूर राखू टप्प्याचा बॉल मागे टाकलाय आणि इथे अभिजितने चांगला फटका सजवलाय. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतोय. तेवढं चांगलं टेलिकास्ट SMDच्या कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन. अप्रतिम टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून. खूप चांगलं क्षणचित्र त्यांनी टिपलंय. 44ला 2. 58चं लक्ष, म्हणजे आता 14 धावांची आवश्यकता असेल. यावेळेला 1 रन तर नक्की ते पूर्ण केली जाईल. दुसरा रनचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक येईल, तोपर्यंत 1 धाव मिळते अभिजित ठाकूरला. रन झालेले आहे स्कोर बोर्डवर 45 रन करायचे सामना जिंकण्यासाठी. 13 बॉल शिल्लक आहेत. 7-13. हे समीकरण तर आहे, परंतु पाहूया इथे सामना कोण जिंकेल, कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. योग्य चर्चा करतोय आपल्या खेळाडूंबरोबर. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक थोडासा पुढे बोलवलाय. प्रथमेश आहे तो क्षेत्ररक्षक, परंतु फाईन लेग डीप मध्ये आहे. सूरज मिड विकेटला अमोल, लॉंग ऑनला योगेश, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. शेवटचा बॉल, डेड बॉलचा इशारा पंचांकडून. 7-13 हे समीकरण. करण मडवी तयार. पिच बॉल होता, यावेळेला प्रयत्न फसतोय. सरळ जातो बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. षटकाची होते समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 45. पहिला डाव सुरू होता त्यावेळेला रन झाले होते 48. दुसरा डाव सुरू आहे त्यावेळेला रन झालेले आहेत 45 3 षटकाच्या समाप्तीनंतर. म्हणजेच इथून पुढे येणारे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये रन करायचे सामना जिंकण्यासाठी. 13-6-13 SMD वर तुम्ही ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टच्या स्वरूपातून पाहताय यूट्यूबवर. जितू रिची निलेश 11 डोंबिवली विरुद्ध गावदेवी गावठाण, आणि गावदेवी गावठाणला रन करायचे आहेत आता 6 बॉलमध्ये 13. या पण ऐकूया एक चांगलं गीत. विजय सूरज आला आता नवीन
गोलंदाज सूरजने खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मागचा जो हंगाम होता तो अक्षरशः गाजवला. आई गावदेवी घेसर या टीमसाठी खेळत असताना अप्रतिम गोलंदाजी त्यांनी महत्वाच्या स्पर्धांमध्ये केली. खुल्या गटामध्ये देखील तो दिसला. त्यानंतर दिनेश शेठ हिरामन पाटील यांची स्पर्धा अक्षरशः गाजवली. त्याचमुळे चर्चेमध्ये असतो हा खेळाडू. परंतु शेवटचं षटक, महत्वाचं षटक, भरपूर चर्चा झाल्यानंतर सोपवलंय कर्णधाराने खांद्यावर सूरजच्या. शेवटच्या षटकामध्ये रन डिफेंड करायचे 13, परंतु समोर फलंदाज अभिजित आहे. लेफ्ट हँडेड बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. या संधीचा फायदा घ्यावा लागेल सूरजला, परंतु हे बॅटल चांगलं रंगेल. अभिजित आहे समोर, त्याच्याकडे अनुभव आहे. एक षटकार त्याने कव्हर्सला मारलाय आशुतोषच्या बॉलिंगवर. चला सामना लवकर सुरू करा, वेळ जास्त घेऊ नका. आणि आता 6-13 हे समीकरण या मॅच मध्ये आहे. सूरज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना दिसेल. पहिल्या इनिंग मध्ये 3 फलंदाज बाद झाले होते. दुसऱ्या डावामध्ये 2 फलंदाज बाद झाले. सामना बरोबरी सुटला तर सर्वप्रथम विकेट पाहिल्या जातील आणि नंतर टॉस महत्वपूर्ण ठरेल. पहिला बॉल सूरजचा जातो विकेट कीपरच्या मागे आणि इथे येतोय पहिला डॉट बॉल. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. 5 बॉलमध्ये रन करायचे 13. याच्यासाठी जाणला जातो सूरज. पहा खूप चांगला बॉल वळवलाय, बॅट पासून भरपूर दूर बॉल निघाला. ही खासियत आहे खेळाडूची. पुन्हा एकदा ते चित्र याही वेळेला पाहूया. बॉल जातोय हातातून निसटला आणि इथे फायदा आला. 1 रन शेवटच्या क्षणाला पूर्ण झाली आहे. पुन्हा एकदा बीट चांगल्या पद्धतीने केलं होतं. पहा काय टर्न प्राप्त करतोय. रबर बॉल वळवणं तितकंसं कठीण असतं, ग्रिप लवकर मिळत नाही, परंतु ड्राय सरफेसवर तुम्ही वळवू शकता. आता रन करायचे आहेत येणाऱ्या 4 बॉलमध्ये 12. 4-12 हे समीकरण या मॅच मध्ये. परंतु जमेची बाजू ही आहे की आता लेफ्ट हँडेड बॅटर करण मडवी स्ट्रायकिंग एंडला गेलाय. ज्या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो, नॉन स्ट्रायकिंग एंडला जो होता तो आता स्ट्रायकिंग एंडला गेलाय. कारण 1 रन बायच्या स्वरूपामध्ये मिळाली, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळाली आणि आता 4-12 हे समीकरण आहे. पहिल्या डावामध्ये 3 विकेट गेले होते. दुसऱ्या डावामध्ये 2 विकेट गमावलेल्या आहेत गावदेवी गावठाणने. त्याच्यामुळे विकेटचा ऍडव्हान्टेज त्यांच्याकडे आहे. करण तयार आहे. 140च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. यावेळेला पंचांचा इशारा. यस इट इज वाईड. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये जाईल. पंचांच्या निर्णयावर थोडासा नाराज तर दिसलाय गोलंदाज, परंतु हा बॉल वाईड घोषित केलाय. त्याच्यामुळे आता समीकरण बदललंय. 4 बॉलमध्ये 11 रन. 4-11 47 रन स्कोर बोर्डवर. दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता आहे सूरजकडे. पुढचा बॉल घेऊन यावेळेला वेगाने टाकण्याचा प्रयत्न. वेगाचं प्रत्युत्तर वेगाने दिलंय. करणच्या बॅट मधून रन. बॉल सीमा पार. षटकार. ईडीचे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 5 रनची आवश्यकता. वड मॅच. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. करणने अखेर हात खोलले. करणच्या बॅटमधून आलाय षटकार. 11 बॉलमध्ये 20 रनची उपयुक्त खेळी गावदेवी गावठाणसाठी. खेळत असताना, रचत असताना करण मडवी 53 रन स्कोर बोर्डवर. रन करायचे सामना जिंकण्यासाठी. 3 बॉल आणि 5. रफ अँड टफ सामना तुमच्या समोर रंगतोय. जितुरीची निलेश 11 डोंबिवली विरुद्ध गावदेवी गावठाण. दुसरं षटक चांगलं पडलं. तिसरं षटक आशुतोषचं महागडं ठरलं आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं
तर सूरजच्या हातामध्ये षटक सोपवलं. सूरजने याच मैदानावर मेडन ओव्हर देखील टाकलेली आहे. अनेक कारनामे सूरजने केलेले आहेत आई गावदेवी घेसर या टीमसाठी खेळत असताना, परंतु आता सूरज 3 बॉलमध्ये 5 रन डिफेंड करेल का हे पाहायचं आहे. समोर तेवढंच कडवं आव्हान करणचं आहे. लेफ्ट हँडेड बॅटर असल्यामुळे एक ॲडव्हान्टेज मिळतो. नॅचरल लेग ब्रेक आतमध्ये येतो आणि आतमध्ये आलेला बॉल जास्त बाहेर जातो. ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची खासियत आहे. परंतु तुमच्याकडे रॉंग वन असेल, बॅक ऑफ द हँड जो बॉल तुम्ही बाहेर काढू शकता लेफ्ट हँडेड बॅटरसाठी, तो जर तुमच्याकडे असेल आणि तो चांगला टप्प्यावर पडला तर होऊ शकतं. हे करायचं आहे. आत्ता पाहूया करण त्या रणनीतीच्या विरुद्ध कसा खेळतोय. कारण राऊंड विकेट येण्याचा निर्णय आता घेतलाय सूरजने. पुढचा बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न, खोदून काढला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. हा झेल खूप महत्वाचा असेल. सूरजचं अस्त्र कामी आलं, कारण या वेळेला त्याने राऊंड विकेट जाण्याचा प्रयत्न केला, योग्य निर्णय घेतला. कव्हरचा क्षेत्ररक्षक ठेवला डीप मध्ये. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. पुन्हा एकदा एक चांगला बॉल आणि इथे अप्रतिम झेलाच्या जोरावर करण मडवी आउट. 2 बॉल 5 रन. हॅलो. तर 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अनिलजी मात्रे आणि अरविंद वत्रे काका यांच्या वतीने आज आपण पाहणार आहोत सर्व प्रेक्षक खेळाडू यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येकासाठी जेवण असेल तर आपण याची नोंद घ्या. अरविंद वत्रे काका, अनिलजी मात्रे यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यासाठी अन्नदाते आहेत आजच्या दिवसातले. त्यांच्या वतीने प्रत्येक प्रेक्षकासाठी खेळाडूसाठी इथे जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि 2 बॉलमध्ये रन करायचे आहेत 5. नवीन फलंदाज मैदानामध्ये साईश मात्रे. साईश मात्रे मॅन फ्रॉम जासई फलंदाजीसाठी सज्ज. बॉल शिल्लक आहेत 2. 2 बॉलमध्ये रन करायचे आहेत 5. हा देखील बॉल सूरजने चांगल्या टप्प्यावर टाकलाय. बॉल जातोय विकेट कीपरच्या हातामध्ये आणि येतोय डॉट बॉल. आता या मॅच मध्ये ट्विस्ट असा आहे, दोन्ही टीमच्या 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि टॉस जिंकलेला होता टीम गावदेवी गावठाणने. म्हणजे 4 रन चौकार जरी मारला तरी सामना जिंकला जाऊ शकतो. 1 बॉल आणि 5 रन म्हणजे चौकार जरी मारला गावदेवी गावठाण टीमच्या खेळाडूने तरी सामना जिंकला जाऊ शकतो. आणि इथे सूरजचा आणखी एक चांगला बॉल. गावदेवी गावठाण संघ पराभूत. जितू रिची निलेश 11 डोंबिवली पुढच्या फेरीमध्ये दाखल. सूरजने करून दाखवलं आणि त्याचमुळे डोंबिवलीच्या या टीमची चर्चा होईल. सामना जिंकलेला आहे जितू रिची निलेश 11 डोंबिवलीने. गावदेवी गावठाण 4 रनने पराभूत झालाय हा संघ या मॅच मध्ये. चला टॉस साठी या लवकरात लवकर. दोन्ही टीमचे कॅप्टन